बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं. आदिवासी टोकरे महादेव मल्हार कोळींना न्याय मिळालाच पाहिजे, आदिवासी टोकरे मल्हार महादेव कोळ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, आदिवासी टोकरे महादेव मल्हार कोळ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. असं कसं देत नाही, हे काही राहत नाही, असं कसं देत नाही. हे काही राहत नाही. नमस्कार, मी गीतांजली कोळी. मी गीतांजली कोळी. आज गेल्या 22वा दिवस आहे, 22वा दिवस आहे आणि 22व्या दिवसापासून आज मुंबई आझाद मैदानावर उन्हाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून इथं आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी जमात बांधवांचा कुऱ्हाड मोर्चा झाला 3 तारखेला. त्याच्यानंतर धरणे आंदोलन हे अखंड सुरू आहे. या धरणे आंदोलनामध्ये सकल महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त आदिवासी अनुसूचित जमात बांधव जे टोकरे कोळी आहेत, जे महादेव कोळी आहेत, जे मल्हार कोळी आहेत, त्यांना 1950 पूर्वीच्या कोळी नोंदीचा रहिवासी पुरावा ग्राह्य धरून सुलभपणे तात्काळ विनाअट अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळावा यासाठी या उन्हाळी अधिवेशनात GR काढण्यात यावा यासाठी गेल्या आज 22 दिवसापासून इथं धरणे आंदोलन सुरू आहे, कुऱ्हाड धरणे आंदोलन. परंतु अजूनही जे नाकारतं झालेलं आहे शासन, जे बैरं आंदोलन झालेलं जे हे सरकार आहे, त्यांना अजूनही आमच्या आदिवासी जमातीच्या या समस्यांबाबत ते बोलायला तयार नाही आणि आमच्याबद्दल त्यांना कोणतीही काळजी वाटत नसल्याचं दिसून येत आहे. गेल्या 22 दिवसापासून आम्ही इथं बसलेलो असताना त्यांनी पूर्ण या समाजाकडे, आमच्या जमातीकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे. एवढा मोठा 70 लाख असलेला आमचा महाराष्ट्रातील, सकल महाराष्ट्रातील आदिवासी टोकरे, महादेव, मल्हार कोळी जमात बांधव यांचे प्रश्न जर यांना सोडायचे नसतील तर आम्ही देखील आमच्या पद्धतीने आम्ही त्यांना सांगू इच्छितो की जर तुम्हाला आमची जमातीला मागास ठेवायचा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने जो आम्हाला अधिकार दिलेला आहे आदिवासी म्हणून, तो अधिकार जर यांना द्यायचा नसेल, आमच्या मुलांना शिक्षणासाठी प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र द्यायचे नसतील तर हातात कुऱ्हाडी घेऊन आम्हाला दरोडे टाकायची परवानगी द्या, नाहीतर नक्षलवादी आम्हाला उद्या. त्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. कारण आज आम्ही वर्षांवर्षापासून जर संघर्ष करतोय लोकशाहीच्या मार्गाने आणि लोकशाहीच्या मार्गाने संघर्ष करत असताना देखील आम्हाला जर या महाराष्ट्रात न्याय मिळत नसेल, ते पुनर्गामी महाराष्ट्र मनवला जातो. महापुरुषांचा इथं जन्म झालेला हा महाराष्ट्र आहे. अनेक महापुरुषांनी इथं मोठे मोठे कार्य केलेले आहे. तरी देखील या महापुरुषांच्या महाराष्ट्रात आम्हाला जर न्याय मिळत नसेल, ही लोकशाही आमच्या काय कामाची? तर ही लोकशाही आमच्या कामाची जर नसेल तर आम्हाला हातात कुऱ्हाडी घेऊन दरोडे टाकायची परवानगी द्या, नक्षलवादी आदिवासी कोळी जमातीला बनवा, हा तुम्हाला आमचं सांगणं आहे. आणि जर लवकरात लवकर अधिवेशन संपायच्या आधी जर आमचा या अधिवेशनात GR निघाला नाही तर आमच्या पद्धतीने आम्हाला काय करायचं आम्ही करू आणि टोकाची भूमिका देखील आम्ही घेण्याचा यानंतर विचार करत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वाल्मिकी, जय आदिवासी, जय भीम, जय शिवराय.